नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या आपल्या YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तुम्हाला माहितच असेल की क्रिकेट वरती आयोग नेहमीच प्रश्न विचारत असतो। मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असेल, राज्यसेवा असो, कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो, त्यामध्ये तुम्हाला ह्या लेक्चरचा नक्कीच फायदा होईल। आज आपण अभ्यास करणार आहोत अंडर 19 विश्वकप। मित्रांनो, हा विश्वकप कुठे खेळला गेला, कोणता देश जिंकला, तर ही सर्व माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, चला लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये इन शॉर्ट मध्ये थोडक्यात आपल्या ऍप्लिकेशनची माहिती सांगतो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपलं जे ऍप्लिकेशन आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे अभ्यास मित्र। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जे आपलं ऍप्लिकेशन आहे अभ्यास मित्र नावाचं, ते तुम्ही Google Play Store वरनं डाउनलोड करू शकता। नाहीतर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। या प्रकारे लोगो आहे आपल्या ऍप्लिकेशनचं। तसंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं टेलिग्रामला देखील चॅनल आहे अभ्यास मित्र MPSC नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी आपण अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो। जे पण आपल्या YouTubeला लेक्चर होत असतात त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, आपलं इंस्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही फॉलो करून घ्या। आपण त्या ठिकाणी माहिती पूर्ण रील टाकत असतो। तसेच मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपले राज्यसेवा विजेता बॅच सुरू आहे मित्रांनो। त्याची फी आहे फक्त 499 रुपये। तुम्हाला या बॅच बद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल, तर तुम्ही या ठिकाणी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता। मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपली टेस्ट सिरीज देखील सुरू आहे। टार्गेट 28 एप्रिल राज्यसेवा। मित्रांनो, जी ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ती 28 तारखेपासून सुरू झालेली आहे। 28 जानेवारी पासून जी पहिली टेस्ट होती ती सर्वांसाठी फ्री आहे। आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ती टेस्ट सिरीज तुम्हाला आजही पाहायला मिळेल। तुम्ही अजूनही सोडवली नसेल तर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जाऊन ती सोडवा। ती पहिली जी टेस्ट होती मित्रांनो, ती सर्वांसाठी फ्री होती। त्यानंतर जे आपल्या 10 टेस्ट होणार आहेत त्या 5 विषयानुसार होणार आहेत, जसे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स। आणि पुढच्या ज्या 5 टेस्ट होणार आहेत त्या जीएसच्या होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जीएस या जीएसच्या 5 टेस्ट होणार आहेत आणि विषयानुसार 5 टेस्ट होणार आहेत। मित्रांनो, या टेस्ट सीरीजची जी फी आहे ती फक्त 499 आहे। तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपला नंबर दिसतच असेल, त्यावरती कॉल करून या टेस्ट सीरीजची सविस्तर माहिती विचारू शकता। आणि अजून मित्रांनो, कंबाईनच्या दृष्टीने आपण एक यशवंत बॅच घेऊन येणार आहोत। थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळेल। तुम्ही अजूनही आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करून घ्या। त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। मित्रांनो, ही बॅच अजून पब्लिश झालेली नाही, थोड्याच दिवसात तुम्हाला ही बॅच आपल्या ऍप मध्ये पाहायला मिळेल। त्या मी या बॅच बद्दल थोडक्यात माहिती सांगतो। तुम्ही तर बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, नोट्स मिळतील, त्याचबरोबर त्यामध्ये टेस्ट सिरीज देखील असणार आहे आणि त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चर देखील होणार आहेत। तर मित्रांनो, खरंच तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळेल। चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 15वा ICC अंडर 19 विश्वकप हा कोणी जिंकलेला, आपण त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत। कोणत्या देशामध्ये झाला, तर एक्झामच्या दृष्टीने जे काही प्रश्न बनतील ते प्रश्न आज आपण या व्हिडिओ मध्ये अभ्यास करणार आहोत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की ICC चा फुल फॉर्म काय आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। ICC चा फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। त्यावेळेस आपल्याला असे प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, हा जो विश्वकप झालेला हा कितव्या क्रमांकाचा आहे, तर तो 15वा आहे विश्वकप, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। चला मित्रांनो, आता आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। 15वा ICC अंडर 19 विश्वकप। 15वा ICC अंडर 19 एक दिवसीय विश्वकप 2024 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले। तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की हा जो विश्वकप होता हा कोणत्या देशाने जिंकला, तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, ऑस्ट्रेलिया ह्या देशाने हा अंडर 19 हा विश्वकप जिंकलेला आहे। कोणत्या देशाला पराभव केलाय, तर या ठिकाणी आपला भारताचा पराभव झालेला आहे। या पहिले मित्रांनो, आपल्या भारताने 5 अंडर 19 विश्वकप जिंकलेले आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 जिंकले आहेत आणि आपल्या भारताने आतापर्यंत 5 अंडर 19 विश्वकप हे जिंकलेले आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया। अंडर 19 विश्वकपचा हा सामना 11 फेब्रुवारी 2024 रोजी केव्हा झाला मित्रांनो, 11 फेब्रुवारी 2024 रोजी विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी हा खेळला गेलेला आहे। मित्रांनो, जो अंडर 19 विश्वकप होता तो कोणत्या ठिकाणी खेळला गेला, तर दक्षिण आफ्रिकामध्ये। कोणतं सिटी होती किंवा कोणतं शहर होतं, तर विलोमूर पार्क, बेनोनी या ठिकाणी हा खेळ खेळला गेला। देश कोणता होता, तर दक्षिण
दक्षिण आफ्रिकेत हा खेळ खेळला गेला। तसेच मित्रांनो अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने ICC अंडर 19 चे चौथे विजेतेपद पटकावले। मी तुम्हाला पहिले पण सांगितले ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 वेळेस जिंकलेले आणि आपला भारत हा 5 वेळेस जिंकलेला आहे। मी ते तुम्हाला पुढे सांगेलच केव्हा केव्हा जिंकला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया कोणकोणत्या वर्षी जिंकलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी आता आपण जे ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आहे मित्रांनो त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। स्थापना केव्हा झाली होती, जे क्रिकेटचे जे नियोजन असतात किंवा जे आयोजन होत असतं तर ते कोणत्या संस्थेमार्फत किंवा कोणत्या परिषद मार्फत होत असतात, तर ICC मार्फत होत असतात। जसे की फुटबॉल कोणामार्फत आयोजन केले जातं, तर जे फुटबॉलच्या मॅचेस होत असतात तर ते फिफा जी ही संस्था आहे किंवा जी ही परिषद आहे त्यामार्फत होत असतात। तसेच जे क्रिकेटचे सामने असतात तर ते कोणामार्फत आयोजित केले जातात, तर ICC मार्फत आयोजित केले जातात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। तर आपण स्थापना बघू। स्थापना केव्हा झाली होती, 15 जून 1909 मध्ये, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। त्यानंतर मुख्यालय कोणत्या ठिकाणी, संयुक्त अरब अमिराती त्यालाच आपण म्हणत असतो UAE या ठिकाणी मित्रांनो ICC चं मुख्यालय। आताचे CEO कोण आहेत 2024 मध्ये, तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। जोप एलायडिस हे कोण आहेत, तर हे CEO आहेत। त्यानंतर 2024 मध्ये अध्यक्ष कोण आहेत, तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। गेग बार्कल हे मित्रांनो अध्यक्ष आहेत। त्यानंतर ब्रीद वाक्य काय आहे, चांगल्यासाठी क्रिकेट, हे तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे ते लक्षात ठेवायचे कारण की यावरती देखील प्रश्न बनतात। इथं पुन्हा एकदा बघा, स्थापना केव्हा झाली, 15 जून 1909 मध्ये, मुख्यालय कोणत्या ठिकाणी, संयुक्त अरब अमिराती, CEO कोण आहेत, जोप एलायडिस, त्यानंतर अध्यक्ष कोण आहेत, गेग बार्कल हे सध्याचे अध्यक्ष आहेत। ब्रीद वाक्य काय आहे, चांगल्यासाठी क्रिकेट। त्यानंतर आपण पुढे जाऊया। त्यानंतर सदस्य देश, किती सदस्य देश आहेत, तर 108 सदस्य देश आहेत। जुने नाव काय होते, तर एम्पियर क्रिकेट कॉन्फरन्स हे जुनं नाव होतं। त्यानंतर 1965 मध्ये नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स हे करण्यात आलं होतं। केव्हा, तर 1965 मध्ये। आणि त्यानंतर 1989 मध्ये त्याचं नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे ठेवण्यात आले, त्यालाच आपण म्हणत असतो ICC। तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, नाव केव्हा चेंज केलं, 1989 मध्ये। आणि मित्रांनो जे दुसऱ्यांदा नाव चेंज केलं होतं ते 1965 मध्ये केलं होतं। तेव्हा काय केलं होतं, इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स। सुरुवातीचं नाव काय होतं ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स। हे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। आता आपण खूप साऱ्या प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करू। मी तुम्हाला सांगेल हा व्हिडिओ छोटासा असेल, 15 ते 20 मिनिटाचा असेल। तर आता आपण जे काही प्रश्न बनतील आपल्या एक्झामच्या दृष्टीने ते आता आपण अभ्यास करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिला प्रश्न स्क्रीनवर, 15वा ICC अंडर 19 विश्वकप 2024 चे एक दिवसीय विजेतेपद कोणी जिंकले, तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचे ऑस्ट्रेलिया। किती वेळेस जिंकले मित्रांनो, 4 वेळेस। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आपल्याला काय विचारलं होतं की 15वा ICC अंडर 19 विश्वकप 2024 एक दिवसीय विजेतेपद कोणी पटकावले, तर ऑस्ट्रेलिया या देशाने हे विश्वकप जिंकलेले। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, काही महत्त्वाचे मुद्दे बघू मित्रांनो। जो हा विश्वकप झाला हा केव्हा झाला होता, 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान झालेला आहे। कुठे झाले, तर मित्रांनो दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झाला। तुम्हाला डेट देखील लक्षात ठेवायची, 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या दरम्यान हा हे सामने झालेले। त्यानंतर विजेता देश कोणता होता, तर ऑस्ट्रेलिया होता। उपविजेता देश कोणता होता, तर भारत हा आपला उपविजेता होता। आणि मित्रांनो आवृत्ती किती होती, तर इथे लक्षात ठेवायची 15वी आवृत्ती होती। 15व्या वेळेस हा खेळ खेळला गेला। त्यानंतर आपण पुढे जाऊया, अजून काही आपण महत्त्वाचे मुद्दे बघू। ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार कोण होता, जो कॅप्टन होता तो कोण होता, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्यूज विबजन हे कोण होते मित्रांनो, हे कॅप्टन होते। ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार किंवा कॅप्टन कोण होते, तर ह्यूज विबजन हे होते। त्यानंतर मित्रांनो भारतीय संघाचा कर्णधार कोण होता, तर उदय सहारन हे मित्रांनो आपल्या भारतीय टीमचे कॅप्टन होते किंवा कप्तान होते, कर्णधार होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तसेच ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा ICC अंडर 19 विजेतेपद पटकावले। त्यानंतर आपण पुढे जाऊया, इथे लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार कोण होता, तर ह्यूज विबजन, आणि आपल्या भारताचा कर्णधार
कर्णधार कोण होता आपल्या भारतीय संघाचा, तर उदय सहारण हे होते मित्रांनो आपल्या भारतीय टीमचे कप्तान। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला 1909 मध्ये ICC ची स्थापना झालेली होती। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो आपल्याला काय विचारले या ठिकाणी प्रश्नामध्ये, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तसं आपल्याला प्रश्नामध्ये विचारले। तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गेग बार्कल हे मित्रांनो सध्याचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया, आपण या ठिकाणी बघू स्थापना केव्हा झाली, 15 जून 1909 मध्ये स्थापना झालेले ICC मुख्यालय कोणत्या ठिकाणी, दुबई संयुक्त अरब अमिराती। आपण सुरुवातीला देखील अभ्यास केला होता। CEO कोण आहेत? जोस एलायडिस हे CEO आहेत। त्यानंतर अध्यक्ष कोण आहेत? गेग बार्कल हे अध्यक्ष आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा क्वेश्चन बघू, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2024 मध्ये ICC अंडर 19 विश्वकप कोणत्या आवृत्तीचे आयोजन केले आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारले ICC अंडर 19 विश्वकप हा कितव्या क्रमांकाचा होता किंवा जी आवृत्ती होती ती कितव्या क्रमांकाची होती? तर तुम्हाला उत्तर द्यायचे 15व्या क्रमांकाची ही आवृत्ती होती। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 5, 15वा ICC अंडर 19 विश्वकप 2024 मध्ये कोणता देश उपविजेता ठरलाय? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे भारत हा उपविजेता ठरला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 6, 15वी ICC अंडर 19 विश्वकप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर आपल्याला काय विचारलंय की अंडर 19 विश्वकप 2024 हा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता किंवा हे विश्वकप आयोजित करण्यात आलं होतं अंडर 19। त्यानंतर आपण पुढे जाऊया, दक्षिण आफ्रिकेपूर्वी 15वा ICC अंडर 19 विश्वकप 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता? तर मित्रांनो आपल्याला काय विचारले की दक्षिण आफ्रिकेपूर्वी 15व्या ICC अंडर 19 विश्वकप 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मित्रांनो श्रीलंका या देशामध्ये 2024 चा जो अंडर 19 विश्वकप होता तो आयोजित करण्याचं ठरवलं होतं, पण काही कारणास्तव तो कॅन्सल झाला होता। तर आपण ते अधिक जाणून घेऊ, तुम्ही या ठिकाणी बघू शकता श्रीलंका क्रिकेट बोर्डला निलंबित केलं होतं, कोणी तर ICC ने केलं होतं, त्यामुळे त्या ठिकाणी हा सामना झालेला नाही किंवा जे अंडर 19 विश्वकप होतं ते झालेलं नव्हतं। अजून एक कारण होते मित्रांनो, कारण की श्रीलंका मध्ये आर्थिक मंदी देखील चालू होती, त्या कारणाने देखील हे जे सामने होते मित्रांनो हे जे अंडर 19 विश्वकप होता मित्रांनो हा कॅन्सल करण्यात आला होता। मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता श्रीलंका 15व्या ICC अंडर 19 विश्वचषक 2024 चे यजमानपद भूषवणार होते, परंतु ICC ने श्रीलंकाला क्रिकेट बोर्डाच्या निलंबनानंतर त्यांचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेला दिले होते। तर हे देखील लक्षात ठेवायचे मित्रांनो, 2024 मध्ये जानेवारी 2024 मध्ये श्रीलंकेवरील ICC ची जी बंदी होती ती उठवण्यात आली आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यांच्यावर बंदी घातलेली होती कोणी तर ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर। तर हे देखील तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे होते ते लक्षात ठेवायचे। आता लक्षात ठेवा मित्रांनो, हा खेळ कुठे आयोजित करण्यात आला होता? दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आलं होतं, पण नियोजन कुठे झालं होतं? तर श्रीलंका मध्ये झालं होतं, पण काही कारणास्तव त्यांनी कॅन्सल केलं। कारण काय होतं तर श्रीलंका क्रिकेट बोर्डला ICC ने निलंबित केलं होतं, त्यामुळे हे जे मित्रांनो विश्वकप झाले ते श्रीलंकेमध्ये न होता ते दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झालेले। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, भारताने किती वेळा ICC अंडर 19 विश्वकप जिंकला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला 5 वेळा, पर्याय क्रमांक 3 आतापर्यंत 5 वेळेस आपण अंडर 19 विश्वकप जिंकलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि अधिक जाणून घेऊ, तुम्ही या ठिकाणी बघू शकता भारतीय संघाने एकूण 5 वेळा ICC अंडर 19 विश्वकप विजेतेपद पटकावले, केव्हा ते देखील लक्षात ठेवा, 2000 मध्ये, त्यानंतर 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हा सामना जिंकलेला आहे। आतापर्यंत टोटल 5 वेळेस ICC अंडर 19 विश्वकप जिंकलेला आहे।
2000 मध्ये, त्यानंतर 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हा सामना जिंकलेला आहे किंवा हे अंडर 19 विश्वकप जिंकलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। तुम्ही प्रश्न बघू शकता, ऑस्ट्रेलियाने किती वेळा ICC अंडर 19 विश्वकप जिंकला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 2, आतापर्यंत 4 वेळेस ऑस्ट्रेलियाने हा विश्वकप जिंकलेला आहे। आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ऑस्ट्रेलिया संघाने एकूण 4 वेळा ICC अंडर 19 विश्वकप विजेतेपद पटकावले, तर 4 वेळेस जिंकलेले केव्हा केव्हा हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। 1998 मध्ये, त्यानंतर 2002 मध्ये, 2010 मध्ये आणि 2024 मध्ये हे विजेतेपद पटकावले। आतापर्यंत 4 वेळेस ऑस्ट्रेलियाने हे विजेतेपद पटकावलेले आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 10, 15व्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2024 मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आले? तर या ठिकाणी आपल्याला काय विचारले, अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2024 मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 2, केनवा मपका यांना हा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा त्यांना घोषित करण्यात आले। मित्रांनो, ते कोणत्या देशाचे? तर ते दक्षिण आफ्रिका या देशाचे। त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, केनवा मपका त्यांना प्लेयर ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आले। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। ते कोणत्या देशाचे? तर ते दक्षिण आफ्रिका या देशाचे। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 11, 15वा अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला केनवा मपका यांनीच मित्रांनो विकेट घेतले आहेत। किती विकेट घेतले आहेत? तर मित्रांनो, टोटल 21 विकेट घेतलेले आहेत। आपल्याला काय विचारलं होतं प्रश्नामध्ये, 15वा अंडर 19 विश्वकप 2024 मध्ये सर्वाधिक विकेट कोणी घेतले आहेत किंवा सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं पर्याय क्रमांक 2, त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, केनवा मपका यांनी 21 विकेट घेतल्या होत्या। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 15व्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2024 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे पर्याय क्रमांक 1, आपले भारताचे अंडर 19 विश्वकपचे कॅप्टन उदय सहारन यांनी सर्वात जास्त धावा काढलेल्या होत्या, 397 धावा काढलेल्या होत्या। तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रश्न, 15वा अंडर 19 विश्वकप 2024 मध्ये सर्वाधिक धावा कोणी काढल्या होत्या? तर आपले भारताचे कप्तान उदय सहारन यांनी काढल्या होत्या। किती धावा काढल्या होत्या? तर 397 धावा काढलेल्या होत्या। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 15व्या अंडर 19 विश्वकप 2024 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण आहे? कर्णधार म्हणजेच मित्रांनो कप्तान कोण आहे किंवा कॅप्टन कोण आहे? तर तुम्हाला उत्तर द्यायचे उदय सहारन हे आहेत मित्रांनो आपल्या भारतीय संघाचे कर्णधार अंडर 19 विश्वकप 2024 चे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। 15व्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार कोण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 3, वूज विबजेन हे आहेत मित्रांनो। आपल्याला काय विचारलं होतं प्रश्नामध्ये, 15व्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2024 ते ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार कोण होता, तो कप्तान होता, तो कोण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं तुम्हाला पर्याय क्रमांक 3, वूज विबजेन हे होते मित्रांनो कप्तान। त्यानंतर आपण पुढे जाऊया। मित्रांनो, आपले इतकेच प्रश्न होते। मी तुम्हाला सांगितले की हा व्हिडिओ छोटासा होता, जे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या एक्झामच्या दृष्टीने बनतील ते आपण घेतलेले होते। मित्रांनो, व्हिडिओ संपवण्याच्या पहिले तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटांमध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनची माहिती सांगतो। आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, अभ्यास मित्र, ते तुम्ही डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोअर वरनं। तुम्हाला या प्रकारे लोगो पाहायला मिळेल। तसंच मित्रांनो, आपलं चॅनल देखील आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी आपण अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो। जे पण आपल्या युट्यूबला व्हिडिओ होत असतात त्यांची लिंक आपण या ठिकाणी टाकत असतो। तसेच आपलं इन्स्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही फॉलो करा। आपण त्या ठिकाणी माहिती पूर्ण रील टाकत असतो। तसेच मित्रांनो, आपली बॅच देखील सुरू होणार आहे, कंबाईन यशवंत बॅच 2024 ची अजून सुरू झालेली नाही मित्रांनो, थोड्याच दिवसात तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशन मध्ये पाहायला मिळेल। तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन जेव्हा आपली ही बॅच पब्लिश होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। बॅचची फी असणार आहे फक्त 1499
99 रेकॉर्डेड लेक्चर असणारे, नोट्स असणारे, त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर होते आणि टेस्ट सिरीज देखील मिळणार आहे. तसंच मित्रांनो मी तुम्हाला सांगेल आपले राज्यसेवा विजेता बॅच सुरू आहे, त्याची फी देखील मित्रांनो 1499 रुपये. तुम्हाला काही डाऊट असेल या बॅच बद्दल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेले त्यावरती कॉल करून सविस्तर माहिती विचारू शकता. तसेच मित्रांनो आपली टेस्ट सिरीज देखील सुरू आहे. ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज 28 तारखेपासून सुरू झालेली. त्यामध्ये जी पहिली टेस्ट होती ती सर्वांसाठी फ्री होती आणि ज्या पुढच्या टेस्ट होणार आहेत मित्रांनो त्यामध्ये 10 टेस्ट होणार आहेत. त्यामध्ये 5 ज्या टेस्ट होतील त्या जीएसच्या होतील आणि पुढच्या 5 ज्या टेस्ट होतील मित्रांनो त्या विषयानुसार होतील. तुम्ही इथं बघू शकता पहिल्या 5 टेस्ट होणार त्या विषयानुसार होणार आणि पुढच्या ज्या 5 होणार त्या जीएसच्या होणार. अशा टोटल 10 टेस्ट होणार. तुम्हाला या टेस्ट सिरीज बद्दल काही डाऊट असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतच आहे, त्यावर कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता. तसेच जी ही टेस्ट सिरीजची फी आहे ती फक्त 499 रुपये. तर मित्रांनो ही काही आपल्या ऍप्लिकेशनची माहिती होती किंवा ज्या काय आपल्या बॅचेस होते ती माहिती मी तुम्हाला दिली. तर मित्रांनो आपला व्हिडिओ याच ठिकाणी संपूया. जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणीपर्यंत व्हिडिओचे लेक्चरचे लिंक शेअर करत जा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. आणि थांबूया मित्रांनो आपण याच ठिकाणी आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र YouTube चॅनल.